मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्रिप्टोची पोझिशनल ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी शिकून घेणार आहोत. ज्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे डायरेक्शनल स्ट्रॅडल. आता डायरेक्शनल स्ट्रॅडल ही मला माहिती आहे आपल्या सर्वांसाठी नवीन स्ट्रॅटेजी मी इथे आणतोय आपल्या चॅनलवरती. सगळ्यात पहिलं बघून घेऊया की ह्या स्ट्रॅटेजीचे बेनिफिट्स काय आहेत, कशा प्रकारे ही स्ट्रॅटेजीचे वर्किंग आहे आणि ही स्ट्रॅटेजी केव्हा करायची हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला नेतो आपल्या पहिलं म्हणजे बिटकॉईनच्या चार्टवरती. ठीक आहे. आणि सगळ्यात पहिलं आपण बघून घेऊया स्ट्रॅडल म्हणजे नेमकं काय असतं. इथे बघा, स्ट्रॅडल म्हणजे नेमकं काय. साधारणतः आता सध्या मार्केट चालू आहे 90,000च्या आसपास. ओके, 90,700च्या आसपास जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. या ठिकाणी याचा ॲट द मनी जो आहे, ऑप्शन्समध्ये याचा ॲट द मनी जो आहे तो आहे 91,000 रुपयाच्या आसपास. ठीक आहे. आता जर समजा तुम्ही नवीन असाल, तुम्हाला बिटकॉइन ऑप्शन्सबद्दल माहिती नसेल, ट्रेडिंगबद्दल माहिती नसेल, तर आपण आपल्या चॅनलवरती ह्या आधी बरेचसे व्हिडिओ यासाठी बनवलेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला बिटकॉइन ऑप्शन्स बद्दल शिकवलेलं आहे, बिटकॉइन अल्गो ट्रेडिंग बद्दल शिकवलेलं आहे, सर्व काही फ्रीमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर सध्याचा एकदमनी असणार आहे 91,000. ज्या वेळेला आपण 91,000चा कॉल आणि 91,000चा पुट सेल करतो, तेव्हा तो होतो स्ट्रॅडल. मग हा सेल आपण कोणत्याही एक्सपायरीचा करू शकतो. आपण आजच्या एक्सपायरीचा करू शकतो, आपण मंथली एक्सपायरीचा करू शकतो, किंवा आपण वीकली एक्सपायरीचा करू शकतो. तो होतो स्ट्रॅडल. मी तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे स्ट्रॅडल हे काय दाखवतो आणि त्यानंतर त्याला आपण डायरेक्शनल स्ट्रॅडलमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा हेही दाखवतो. ठीक आहे. आता इथे बघा, मी इथे आलो आहे माझ्या डेल्टा एक्सचेंजच्या अकाउंटमध्ये. आता इथे ऑलरेडी माझे काही ट्रेड्स चालू आहेत, जे मी सर्व तुमच्यासोबत डिस्कस केलेले होते. ओके, मी तुमच्यासोबत काल एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला होता, ज्यामध्ये मी तुम्हाला माझे सर्व प्रॉफिट्स वगैरे डिस्कस केलेले होते या ट्रेडमध्ये. तेच हे ट्रेड चालू आहेत आणि हे ट्रेडही मी तुम्हाला घेताना चॅनलवरती डिस्कस केलेले होते. आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जाऊया आणि इथे मी तुम्हाला एक स्ट्रॅडल बनवून दाखवतो काय असतं. इथे बघा, आता मी समजा एक्सपायरी घेतली 30 जानेवारीची, म्हणजे जानेवारीची मंथली एक्सपायरी जर मी घेतली, तर या ठिकाणी सध्या जो बीटीसी चालू आहे त्या हिशोबाने मी करतो एक स्ट्रॅडल. ठीक आहे. दोन्ही मी कॉल आणि पुढचं सेल केले. तर इथे जो पे ऑफ ग्राफमध्ये तुम्हाला दिसतोय हा आहे माझा नॉर्मल स्ट्रॅडल. ओके, हा आहे माझा नॉर्मल स्ट्रॅडल. आता नॉर्मल स्ट्रॅडलमध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, इथे तुम्हाला प्रॉफिट दिसतो आहे मॅक्झिमम $6, कारण की मी सिंगल लॉटवरती घेतलाय. पण या ठिकाणी तुम्हाला मॅक्स लॉस जो आहे तो अनलिमिटेड दिसतोय. म्हणजे तुम्हाला ह्या स्ट्रॅडलमध्ये कितीही लॉस होऊ शकतो. आणि तुम्हाला इथे ब्रेक इव्हन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी दिसत असतील, पण या ठिकाणी मेन काय आहे, मॅक्स लॉस अनलिमिटेड. तर आता आपल्याला मॅक्स लॉस अनलिमिटेड नको आहे. मॅक्स लॉस जर आपल्याला अनलिमिटेड नको आहे, तर मी काय करू शकतो. तुम्ही आतापर्यंत चॅनलवरती शिकलात, मला सांगा मी काय करू शकतो. तर मी हेजेस बाय करू शकतो. हेजेस म्हणजे काय, मी आउट ऑफ द मनी कॉल आणि पुटचा एक एक बाय करू शकतो. इथे बघा. ओके, आता मी इथे आउट ऑफ द मनी एक एक कॉल आणि पुट बाय केला, तर माझा हा स्ट्रॅडलला हेजेस बाय झाले आणि माझा हा स्ट्रॅडल कन्वर्ट झाला एका प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट केलेल्या आयरन फ्लायमध्ये. ओके, स्ट्रॅडलला जेव्हा तुम्ही हेजेस बाय करता, तेव्हा त्याला म्हणतात आयरन फ्लाय. आयरन फ्लाय म्हणजे काय, की तुमची स्ट्रॅडल तर असतो हा, पण तुमचा मॅक्स लॉस एकदम लिमिटेड असतो. इथे तुम्ही आता तुमचे रिस्क टू रिवॉर्ड रेशो बघा. मॅक्स प्रॉफिट आहे $0.93. हे मी एक काम करतो, इथे लॉट वाढवतो. पण तुम्हाला असं नाही समजणार, ॲटलिस्ट आपण 100 लॉट घेऊया, कारण सिंगल लॉटवरती तुम्हाला त्याचा रेशो नाही समजणार. इथे 100 लॉट मी गेले. 100 लॉटला कॅपिटल लागतं $136 आणि ओव्हरऑल तुम्हाला प्रॉफिट होतो आहे $136 वरती $92 आणि लॉस होतो मॅक्झिमम फक्त $7. ही एवढी चांगली रिस्क मॅनेजमेंट आहे ना, म्हणजे तुम्ही केवळ $7 रिस्क घेऊन $93 कमवण्यासाठी जात आहात असा याचा अर्थ आहे. मार्केटमध्ये उद्या काहीही झालं, बिटकॉइन उद्या झिरो जरी झाला, तरी तुम्हाला लॉस होणार फक्त $7. ठीक आहे. ही आहे आयरन फ्लाय. हे आपण शिकलेलो आहे आपल्या चॅनलवरती, ऑलरेडी शिकलेलो आहे. ह्याच्या पुढे जाऊन काय, ह्याच्या पुढे जाऊन मला ह्याला कन्वर्ट करायचं आहे डायरेक्शनल स्ट्रॅडलमध्ये. डायरेक्शनल स्ट्रॅडल म्हणजे काय, समजा आता माझा मार्केटचा व्ह्यू आहे साईडवेज टू बुलिश. ठीक आहे. व्ह्यू माझा काही असू शकतो, मी जस्ट एक्झाम्पल घेतो. माझा समजा मार्केटचा व्ह्यू आहे साईडवेज टू बुलिश. मी स्ट्रॅटेजी कशी बनवणार, साईडवेज टू बुलिश म्हणजे साईडवेज स्ट्रॅटेजी माझी आहे स्ट्रॅडल, पण मला बुलिश स्ट्रॅटेजी पण इथे बनवायची. आता समजा इथे जर मार्केट बुलिश गेलं ना, तर मला लॉस होईल. तो मला नको आहे. माझा व्ह्यू साईडवेज टू बुलिश आहे. मी आता काय करणार, मी इथे जो कॉल सेल केला, इथे बघा हा माझा ॲट द मनी आहे आणि इथे मी 2 पॉईंट वरती स्ट्राईकला पुट सेल केला, 2 पॉईंट वरती स्ट्राईकला पुट बाय केला. सॉरी, इथे पुट बाय केला, इथे कॉल बाय केला. ॲट द मनी मी सेल केला, हे दोन बाय केले. जेव्हा मला डायरेक्शनल स्ट्रॅडल करायचं, मी काय करणार, मी थोडा जवळचा कॉल बाय करणार. म्हणजे मी आउट ऑफ द मनी 2 नंबरला जाऊन तो पुट बाय केलाय, मी आउट ऑफ द मनी 1 नंबरला जाऊन कॉल बाय करणार. ठीक आहे.
सो मी आता हा जो 2 नंबरचा कॉल बाय केलेला आहे तो इथे कॅन्सल करून 1 नंबरचा कॉल बाय करेन. क्लिअर आहे. 2 नंबरचा कॉल म्हणजे 92,000चा कॉल होता, तो मी इथे डिलीट करेन आणि 91,500चा कॉल बाय करेन. सो आता ही स्ट्रॅटेजी काय बनते बघा. ठीक आहे. कॅपिटल तेवढंच लागणार, कॅपिटलमध्ये काय वाढ होत नाही कारण तुम्ही बाईंगच केली. पण ही जी स्ट्रॅटेजी आहे ना तुमची, ही कन्वर्ट झाली डायरेक्शनल स्ट्रॅडलमध्ये. डायरेक्शनल स्ट्रॅडल म्हणजे काय, आता तुम्हाला जर मार्केट बुलिश गेलं तरी प्रॉफिट होणार. मग उद्या समजा बिटकॉइन $2 लाख जरी गेला, $3 लाख जरी गेला, $5 लाख जरी गेला, तरी तुम्हाला लॉस होणार नाही या ट्रेडमध्ये. कारण की तुम्ही हा डायरेक्शनल स्ट्रॅडल मारलेला आहे. इथे तुम्ही साईडवेज राहिलात तरी प्रॉफिट आहे, इथे तुम्ही बुलिश गेलात तरी प्रॉफिट आहे. सो मार्केट जर तुमचं बुलिश जात असेल ह्या लेवलपासून वरती, कितीही जाऊ दे, तुम्हाला काही फरक पडणार नाही, तुम्ही प्रॉफिटमध्येच बाहेर येणार. मार्केट साईडवेज राहिलं, तुम्ही प्रॉफिटमध्येच बाहेर येणार. मार्केट जर बिअरिश झालं तर तुम्हाला लॉस होणार, बट तोही तुमचा लॉस इथे फिक्स आहे, तोही अनलिमिटेड लॉस होणार नाही. ओके. आता ह्याच्यात तुम्ही जर स्टॉप लॉस लावलात तर आहे तेवढा पण लॉस नाही होणार, बट आपण एक पकडूया की स्टॉप लॉस वगैरे नको. तरीही तुमची इथे रिस्क मॅनेजमेंट 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आलेला आहे मॅक्सिमम, आणि इथे तुमचा अनलिमिटेड लॉस होणार नाही याची आपण काळजी घेतली. हा झाला डायरेक्शनल स्ट्रॅटेजी. ठीक आहे. तर हीच गोष्ट तुम्ही थोडंसं अजून लांबचे हेजेस बाय करून पण करू शकता. मी काय केलं, हा ॲट द मनी सेल केला, आउट ऑफ द मनी 2 पुटचा बाय केला, आउट ऑफ द मनी 1 कॉलचा बाय केला, म्हणून हा झाला बुलिश ट्रेड. आता समजा मला बिअरिश करायचं आहे, तर मी काय करेन, मला तर बेरिश करायचं आहे. सो मी आता काय करेन, मी इथला कॉल बाय करणार आणि इथला पुट बाय करणार. जो मला ज्या साईडचा करायचा आहे त्या साईडचा कॉल किंवा पुट मी जवळचा बाय करणार. ठीक आहे. सो आता मला 91,000चा कॉल एक्झिट करायचा, एक्झिट म्हणजे न घ्यायचा आहे, आणि हा 90,000चा घ्यायचा आहे. आणि पुट मला 90,000चा न घेता 90,500चा घ्यायचा, म्हणजे मी पुट जवळचा घेतला. ठीक आहे. आता माझ्या स्ट्रॅडलचं रूपांतर कशामध्ये झालं, आता माझ्या स्ट्रॅडलचं रूपांतर झालं बिअरिश स्ट्रॅडलमध्ये. म्हणजे आता मी मार्केट शून्य होईल किंवा मार्केट बिअरिश होईल म्हणून काम करतोय. समजा असं मला वाटतं की बाबा मार्केट इथून खूप जास्त निगेटिव्ह झालंय. ओके. मी तुम्हाला एक डेली टाइम फ्रेमवरती नेऊन दाखवतो. ठीक आहे. आता माझा समजा असं मला पॅटर्न असं सांगतोय की मार्केट इथून खूप जास्त निगेटिव्ह झालंय आणि एक पॅटर्न बनतोय. आता ह्या पॅटर्नचं नाव मला प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, आणि हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केटमध्ये काय होऊ शकतं हेही सांगायचं आहे. मार्केटमध्ये काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही, तुम्ही मी पण. अशा प्रकारचा जो पॅटर्न बनला, ह्या पॅटर्नचं नाव मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा की मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे मला तुम्ही सांगा. समजा मला हा पॅटर्न दाखवते की बाबा आता मार्केट बेरिश जाऊ शकतं हा ब्रेकडाऊन नंतर. ओके. समजा मार्केट बेरिश जाऊ शकतो, सो मी काय करणार, मी करणार हा बिअरिश स्ट्रॅटन. म्हणजे एक तर मार्केट साईडवेज तरी राहील किंवा बेरिश तरी राहील. साईडवेज राहिलं मला प्रॉफिट होणार, थोडं वरती गेलं तरी मला प्रॉफिट होणार, मार्केट बिटकॉइन शून्य जरी झालं तरी मला प्रॉफिट होणार. ओके. आणि हा माझा हा ब्रेक इव्हन, ह्या ब्रेक इव्हनच्या जो वरती गेला तरच मला लॉस होणार, तोही माझा लॉस फिक्स आहे. सो अशा प्रकारे मी फिक्स लॉसवरती काम करू शकतो. मी जर 100 लॉट लावले, मला माहिती आहे की मला किती प्रॉफिट होणार आहे आणि किती लॉस होणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा, मी इथे $137 कॅपिटल लावलं. समजा $137 लावल्यानंतर मार्केट कम्प्लीट बिअरिश झालं आणि $137 वरती मला $20 भेटले. ठीक आहे. तरीही मला खूप झाले, कारण की तरी हे 15%चा आरोह आहे, 15%चा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे ह्या ऑप्शन सेलिंगमध्ये, हा खूप जास्त होतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही डायरेक्शनल स्ट्रॅटल करू शकता. तर सेम गोष्ट तुम्ही विकलीलाही करू शकता. मी तुम्हाला मंथली स्ट्रॅटल दाखवले, सेम विकलीलाही करू शकता का, आता यस. कधी करायचं हे मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुमचा मार्केटचा व्ह्यू साईडवेज टू बुलिश का साईडवेज टू बेरिश असेल तेव्हा. आता मी हे कॅन्सल करतो आणि विकलीला करतो. आता समजा 10 तारीख आहे, 16 तारखेला करून बघूया. जेवढं तुम्ही कमी जवळची एक्सपायरी घेणार तेवढी रिस्क तुमची थोडीशी जास्त असणार, हे पण लक्षात घ्या. सो त्यामुळे मी नेहमी तुम्हाला मंथली एक्सपायरी जी आहे ती प्रेफर करत असतो. ठीक आहे. सो आता इथे बघा, इथे आपण केलेलं आहे सिंगल लॉट. सिंगल लॉटमध्ये काय झालं बघा, परत एकदा आपण याला 100मध्येच कन्वर्ट करूया, अदरवाईज कॅपिटल बरोबर दिसत नाही. तर इथे बघा, मी विकलीला आलो, विकलीला सेम स्ट्रॅडल सेल मारला, इकडचा आउट ऑफ द मनी 2चा पुट घेतला, आउट ऑफ द मनी 1चा कॉल घेतला, मला बुलिश स्ट्रॅडल करायचा आहे म्हणून. आता बघा, $124 मी लावले. $124 लावल्यानंतर माझी रिक्स आहे त्यामध्ये $30ची, आणि माझा रिवॉर्ड आहे त्यामध्ये $68चा मॅक्सिमम. जर मला वाटतं एका आठवड्यामध्ये मार्केट साईडवेज टू बुलिश राहील तर मी ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणार. जर मला वाटतं मार्केट साईडवेज टू बिअरिश राहील तर मी काय करणार, तर मी हा इकडचा कॉल बाय करणार, इकडचा पुट बाय करणार. ज्या साईडचा मला डायरेक्शन घ्यायची ती साईड मी जवळचा बाय करतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सो मी इथे पहिला म्हणजे 91,500चा कॉल जो आहे तो उडवतो आणि 92चा घेतो, आणि 90चा पुट उडवून 90,500चा घेतो.
आता बघा, आता माझा हा झाला बिअरिश स्ट्रॅडल. ठीक आहे, आता माझा झाला बिअरिश स्ट्रॅडल. आता मार्केट किती निगेटिव्ह गेलं तरी मला प्रॉफिटच होणार. सो अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रकारच्या स्ट्रॅडलमध्ये तुमची एक साईड पूर्णपणे सेव्ह करताय. नॉर्मल जेव्हा तुम्ही स्ट्रॅडल करता, तेव्हा काय होतं, तुमची फक्त मिडल भाग सेफ होतो. ठीक आहे. नॉर्मल ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॅडल म्हणण्यापेक्षा आयरन फ्लाय करता. ओके, मी तुम्हाला तोही दाखवतो. तर इथे मला पुट 90,500चा उडवून 90,000चा घेतो. ओके. इथे बघा, हा तुम्ही जेव्हा नॉर्मल स्ट्रॅडलला हेजेस बाय करताना तेव्हा तुमची फक्त मिडल बाजू सेफ होते. भले तुमचा नेक्स्ट डे रेशो बेटर येतो, मला मान्य आहे, पण तुमची फक्त मिडल बाजू सेफ होते. सो तुम्ही जेव्हा डायरेक्ट स्ट्रॅडल करता तेव्हा तुमची मिडल बाजू तर सेफ होतेच आहे, प्लस तुमचं कोणती तरी एक साईड पण सेफ होऊन जाते. मग तुमची वरती साईड सेफ होते किंवा तुमची खालची साईड सेफ होते. सो अशा प्रकारे जिथे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्याच्यामधनं रिझल्ट आणू शकता. खूप चांगल्या पद्धतीने हे स्ट्रॅडल्स, डायरेक्शनल स्ट्रॅडल्स तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतात. जर साईडवेज राहिलं हमखास तुम्हाला प्रॉफिट आहेच, पण जरी कोणत्याही एका साईडला जरी गेलं तरी ते तुम्हाला प्रॉफिट देण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये नक्कीच आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे ते तुम्ही बिटकॉईनमध्ये मंथली ऑप्शन सेलिंग असेल, विकली ऑप्शन सेलिंग असेल, भरपूर साऱ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की विकलीमध्ये पण आपण आता बऱ्याच स्ट्रॅटेजी करतो. तुम्ही इथे जर माझ्या अकाउंटमध्ये पाहाल, सगळ्यात पहिले मी तुम्हाला डेल्टाचं दाखवतो. डेल्टामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर इथे बघा, या ठिकाणी करंटली माझा जवळपास $1400 आणि इथे $150 म्हणजे $1600चा प्रॉफिट चालू आहे माझा. $1600. बरं, ह्या स्ट्रॅटेजीला मी लावलेले आहेत $2200 एक 10 दिवसापूर्वी, 10 ते 12 दिवसापूर्वी. सो 12 दिवसांमध्ये मला $2200 लावून $1600 आले ऑप्शन सेलिंगमध्ये. एवढा मोठा प्रॉफिट कोणत्याही इन्स्ट्रुमेंटच्या ऑप्शन सेलिंगमध्ये भेटत नाही अदर दॅन क्रिप्टो. सो म्हणून मी क्रिप्टोमध्ये सुद्धा ऑप्शन सेलिंग करतो. $2200 लावून जर मला $1600 भेटतात, हा अप्रॉक्सिमेटली 70% गेन आहे, 70% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. मी या क्षणी हा प्रॉफिट बुक सुद्धा करू शकतो, जो की मी लवकरच करणार आहे. ओके, तुम्हाला सांगणार मी बुक केल्यानंतर, जेणेकरून ज्यांचे ट्रेड चालू ते बुक करू शकता. अजून एक गोष्ट, सेम मी या ठिकाणी माझा हा कॉइन स्विचचा अकाउंट आहे. सो इथे मी इथेरियमचा वीकली स्ट्रॅडल घेतलाय. वीकलीमध्ये काय होतं, इथे बघा 16 जानेवारीचा स्ट्रॅडल आहे. वीकलीमध्ये प्रॉफिट फास्ट भेटतो. 16 जानेवारीचा स्ट्रॅडल आहे. जवळपास मला 1.5 इथेरियम मी शॉर्ट केले आणि मला ₹7,500 प्रॉफिट चालू आहे. कॅपिटल माझा लागला ह्या ट्रेडसाठी ₹35,000. सो जवळपास 25%चा प्रॉफिट ऑलरेडी काढले 2 दिवसात. ठीक आहे. आणि याचा मी स्टॉप लॉस पण लावले. तुम्ही कालचा जर व्हिडिओ बघाल ना, कालचा जो तुम्ही व्हिडिओ बघाल चॅनलवरती, तर मी तुम्हाला ह्या स्ट्रॅडलला स्टॉप लॉस पण लावले. सो मला काही रिस्कच नाही आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघून घ्या कालचा, तिथे मी तुम्हाला इथेरियमच्या स्ट्रॅडलला स्टॉप लॉस लावलेले आहेत. ओके. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही क्रिप्टोमध्ये, बिटकॉईनमध्ये, इथेरियममध्ये किंवा कोणत्याही अन्य कॉईनमध्ये ऑप्शन सेलिंग करू शकता. सोबतच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ॲडव्हान्समध्ये शिकायच्या आहेत. तुम्हाला जर पोझिशनल ऑप्शन सेलिंग ॲडव्हान्समध्ये शिकायचे आहे, तर आपण एक तुमच्यासाठी कोर्स आणत आहोत. हा लाईव्ह कोर्स आहे, टोटली फ्री आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या कॉइन स्विच या FIU रजिस्टर्ड एक्सचेंजची लिंक आहे, तिकडे तुमचं फ्री अकाउंट ओपन करा. तुम्हाला हा कोर्स फ्रीमध्ये भेटून जाईल. प्रोसेस काय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, कॉइन स्विचची लिंक आहे, तिकडून अकाउंट ओपन करायचं. त्याच्याखाली आपली टेलिग्रामची लिंक आहे, तिकडे आमचा एक ID येतो, त्यावर तुमचा कॉइन स्विचचे डिटेल्स पाठवायचे. आम्ही तुम्हाला कॉइन स्विचच्या स्पेशल ग्रुपला ॲड करू आणि तिकडे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो टोटली फ्रीमध्ये भेटणार आहे. या जानेवारी एंडला हा कोर्स सुरू होतोय. लाईव्ह कोर्स आहे, ॲडव्हान्स कोर्स आहे. सोबतच आपण कॉइन स्विचवाल्यासाठी वेगळे बेनिफिट्स सुद्धा देतो आहे. लाईव्ह सेशन्स वगैरे सर्व गोष्टी आहेत. ओके. सो व्हिडिओचे डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. कॉइन स्विचमध्ये अकाउंट ओपन करा. आपण ज्या कोर्समध्ये जे शिकणार आहोत ते कॉइन स्विचच्या अकाउंट्सवरती शिकणार आहोत, कशा प्रकारे करायचं आहे. ते काही अजून ॲडव्हान्स गोष्टी अवेलेबल आहेत. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करा. क्रिप्टो अल्गो ट्रेडिंग तुम्ही जर करत नसाल तर ॲटलिस्ट ट्राय करू शकता, पेपर ट्रेड करू शकता. व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.